मार्केटमधून अळूची ताजी ताजी पानं आणली आहेत। आज आपण कुरकुरीत आणि खमंग अशा अळूवड्या बनवणार आहे। अळूवडीचा रोल बनवताना तो सुटू नये आणि परफेक्ट रोल कसा बनवता येईल हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे। अळूवडी कुरकुरीत आणि खमंग कशी बनवायची, त्यामध्ये काय घालायचं हे देखील मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि झटपट किचनला पटकन सबस्क्राईब करा। 7 ते 8 अळूची पानं घेतली आहेत। मिठाच्या पाण्याने स्वच्छपणे धुवून घेतलेली आहेत। आता आपण याचे देठ शिरा कापून घेणार आहे। आपण घेतलेली पानं मीडियम आकाराची आहेत, त्यामुळे कडेला याच्या जास्त शिरा नाही आहेत। तुम्ही जर मोठी पानं घेतलीत तर त्याच्या साईडच्या शिरा देखील तुम्हाला काढून घ्यायच्या आहेत। अळूवडीचा रोल करताना सगळ्यात महत्त्वाची टिप्स अशी आहे की अळूचं पान आपल्याला पूर्ण प्लेन करून घ्यायचं आहे, जेणेकरून रोल बनवताना त्याच्या शिरा आपल्याला अडथळा निर्माण करणार नाहीत आणि आपला रोल परफेक्ट तयार होईल। त्यानंतर आपण याला लाटण्याच्या साहाय्याने प्लेन करून घेणार आहे। त्याच्या सर्व पातळ शिरा देखील आपण लाटण्याने लाटून घेणार आहे, म्हणजेच पान आपलं प्लेन होईल। अगदीच आपण चपाती लाटतो त्याचप्रमाणे आपल्याला याला लाटून घ्यायचं आहे आणि याच्या शिरा कडा सर्व पातळ करून घ्यायच्या आहेत। तुम्ही बघू शकताय पान आपलं व्यवस्थित प्लेन झालेलं आहे। याच पद्धतीने मी सगळी पानं प्लेन करून घेतली आहेत। 7 ते 8 पानं आपण घेतली होती, ती देखील मी याचप्रमाणे सर्व प्लेन करून घेतली आहेत। रोल बनवण्यासाठी पीठ तयार करून घेऊ। एका बाउलमध्ये 2 कप बेसन पीठ घेतलं आहे। त्यामध्ये 1 छोटा कप ज्वारीचं पीठ घातलं आहे, 1 छोटा कप तांदळाचं पीठ घातलं आहे। त्यानंतर 1 चमचा लाल तिखट, पाऊण चमचा धने पावडर, पाऊण चमचा गरम मसाला पावडर आणि अर्धी वाटी पांढरे तीळ घातले आहेत। त्यानंतर हिरवी मिरची, थोडेसे आल्याचे तुकडे, 10 ते 12 लसूण पाकळ्या आणि अर्धा चमचे जिरे याचं आपण वाटण तयार करून घेतलं आहे आणि ते देखील आपण यामध्ये घालून घेतलं आहे। त्यानंतर पाऊण चमचा हळद घातली आहे आणि 1 चमचा मीठ घातलं आहे। आता आपण हे सगळं मिश्रण मिक्स करून घेऊ। अळूवडी कुरकुरीत आणि खमंग होण्यासाठी आपण यामध्ये ज्वारीचं आणि तांदळाचं पीठ घातलेलं आहे। त्यानंतर लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून आपण याचं पीठ तयार करून घेणार आहे। पीठ आपल्याला घट्ट ठेवायचं आहे, पातळ करायचं नाही आहे। पातळ पीठ झाले की आपला रोल व्यवस्थित होणार नाही। तुम्ही बघू शकताय पीठ आपण किती घट्टसर ठेवलं आहे। आणि आता आपण यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया आणि याला छान मिक्स करून घेऊ। आता आपण रोल तयार करून घेणार आहे। एक पान घेतलं आहे, त्यावर आपण पीठ लावून घेणार आहे। याच पद्धतीने आपण हाताच्या साहाय्याने पूर्णपणे पीठ लावून घेणार आहे। रोल बनवताना तुम्ही जर या सगळ्या टिप व्यवस्थितरित्या फॉलो केल्या तर तुमचा रोल अजिबात सुटणार नाही, एकदम परफेक्ट होईल। तुम्ही बघू शकताय या पद्धतीने आपण पानाला सर्व पीठ व्यवस्थित लावून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण यावर दुसरं पान ठेवणार आहे। दुसरं पान आपल्याला उलट्या दिशेने ठेवायचं आहे आणि याला देखील आपल्याला त्याच पद्धतीने पीठ लावून घ्यायचं आहे। आता आपण तिसरं पान घेणार आहे आणि ते सरळ दिशेने आपण ठेवणार आहे। असंच उलटसुलट करत आपण 5 पानं यावर लावून घेतलेली आहेत। त्यानंतर याला आपण फोल्ड करून घेणार आहे आणि त्या साईडला देखील आपण याला पीठ लावून घेणार आहे। दुसरी बाजू देखील आपल्याला अशीच फोल्ड करायची आहे, त्याला देखील पीठ लावायचं आहे। त्यानंतर वरची बाजू आपण फोल्ड करणार आहे, त्यालाही आपण थोडं पीठ लावून घेणार आहे। खालची बाजू देखील आपण फोल्ड करणार आहे। एक स्क्वेअर आपण या ठिकाणी तयार करणार आहे। छान असा स्क्वेअर तयार झालाय। आता आपण याचा रोल करून घेऊया। हे बघू शकताय रोल आपला एकदम व्यवस्थित झालेला आहे। रोल आपला
एकदम घट्ट बसलेला आहे। याच पद्धतीने मी दोन रोल मी बनवून घेतलेले आहेत। एक 5 पानांचा रोल मी बनवला आहे आणि एक 3 पानांचा रोल मी या ठिकाणी बनवून घेतला आहे। गॅसवर कढई ठेवली आहे, त्यामध्ये एक छोटासा स्टँड मी ठेवून घेतला आहे। त्यानंतर आपण त्यावर एक चाळणी ठेवली आहे आणि चाळणीला आपण थोडंसं तेल लावून घेतलं आहे। त्यावर आपण आपले रोल वाफळून घेणार आहे। आपण याला कढईमध्ये वाफळून घेतो आहे। तुमच्याकडे जर स्टीमर असेल तर तुम्ही स्टीमरमध्ये देखील वाफळू शकता, तुम्ही कुकरमध्ये सुद्धा याला वाफळून घेऊ शकता। आपण 25 मिनिटासाठी याला वाफळून घेणार आहे। 10 मिनिटे मीडियम फ्लेमवर आणि 15 मिनिटे लो फ्लेमवर आपण याला कुक करून घेणार आहे। ज्या बाजूने आपण रोल फोल्ड केलेला आहे ती बाजू आपण खालच्या साईडनं ठेवणार आहे, जेणेकरून रोल आपला व्यवस्थित कुक होईल, पीठ आपलं आतपर्यंत शिजेल। पंचवीस मिनिटं पूर्ण झालेली आहेत। आता आपण याला खोलून बघूया। तुम्ही बघू शकताय रोल आपले व्यवस्थित कुक झालेले आहेत। पानांचा कलर चेंज झालेला आहे। पानांचा कलर चेंज झाला की समजायचं रोल आपले पूर्णपणे कुक झालेले आहेत। आता आपण याला थंड करायला ठेवणार आहे। थंड झाल्यानंतर आपण याच्या वड्या कट करून घेणार आहे। रोल आपले पूर्णपणे थंड झालेले आहेत। तुम्ही बघू शकताय रोल आपले परफेक्ट कुक झालेले आहेत, परफेक्ट बनलेले आहेत। आता आपण याच्या वड्या कट करून घेणार आहे। दोन्ही रोल आपले व्यवस्थित कुक झालेले आहेत। प्रथम मी याचे 2 भाग करून घेणार आहेत। तुम्ही बघू शकताय मी 2 भाग केलेले आहेत। पीठ आपलं आतपर्यंत व्यवस्थित शिजलेलं आहे। आता आपण याच्या वड्या कट करून घेऊया। तुम्हाला हव्या तशा वड्या तुम्ही याच्या कट करू शकता। पातळ हव्या असतील, जाड हव्या असतील। मला कुरकुरीत करायच्या आहेत म्हणून मी पातळ अशा कट करून घेते आहे। याचा अर्धा भाग देखील मी याच पद्धतीने कट करून घेणार आहे आणि आपला जो अख्खा रोल आहे तो मी फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवणार आहे। अळूवडीचे रोल अगदीच 5 ते 6 दिवस फ्रीजमध्ये टिकून राहतात। वड्या आपल्या खूप छान कुक झालेल्या आहेत। तुम्ही याला न तळता सुद्धा खाऊ शकता। खूप अप्रतिम अशी चव लागते, पण व्यवस्थित कुक झालेल्या असल्या तरच आपण याला खाऊ शकतो। आतल्या साईडने पीठ जर कच्चं राहिलं तर आपण त्याला तसंच खाऊ शकत नाही। त्यामुळे वड्या आपल्याला अगदी व्यवस्थित कुक करायच्या आहेत। पॅनमध्ये तेल गरम करत ठेवलं होतं, त्यामध्ये आपण आता वड्या फ्राय करून घेणार आहे। गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला वड्या फ्राय करून घ्यायच्या आहेत। गोल्डन ब्राऊन झाल्या की वड्या आपल्या कुरकुरीत होतात। आता आपण पलटी मारून घेतलेली आहे। त्यानंतर 5 ते 7 मिनिटं मी याला कुक केलेलं आहे आणि बघू शकताय तुम्ही वड्या आपल्या रेडी आहेत। वड्या आपण डिशमध्ये काढून घेतलेल्या आहे। तुम्ही बघू शकताय किती कुरकुरीत असा टेक्स्चर आपल्या वड्यांना आलेला आहे। मी तुम्हाला तोडून दाखवते। खूप क्रिस्पी आपल्या वड्या झालेल्या आहेत। खूप खमंग अशा कुरकुरीत आपल्या वड्या झालेल्या आहेत। जर तुम्हाला वड्या थोड्याशा नरम हव्या असतील आणि कमी तेलामध्ये हव्या असतील तर तुम्ही याला शॅलो फ्राय देखील करू शकता। आपल्याला क्रिस्पी हव्या होत्या म्हणून आपण डीप फ्राय केलेल्या आहेत। तुम्ही शॅलो फ्राय देखील करू शकता। तर मंडळी, तुम्हाला आपली कुरकुरीत आणि खमंग अशी अळूवडी जर आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि छानशी कमेंट करा।